नमस्कार सर्वांना। खरबुजाच्या सुका बिया खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते। 2. बीटाचा रस पिल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते। 3. लवकर वजन वाढायचे असल्यास दररोज चपातीला तूप लावून खावे। 4. मोठी इलायची, डाळिंब आणि खजूर खाल्ल्यास म्हातारपण लवकर येत नाही। 5. निरोगी राहण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी नारळ पाणी प्या। 6. कापूरचा वास घेतल्याने थकवा कमी होतो। 7. चेहऱ्यावर खूप पिंपल्स असेल तर आठवड्यातून 2दा कारल्याची भाजी खावी। 8. पोट फाटले असेल तर ओठावर तूप लावावे। 9. पोटामध्ये खाताना केस गेले तर अननस खावे। 10. गॅसचे लायटर बंद पडले असेल तर एक दिवस उन्हामध्ये ठेवा, लायटर पुन्हा चालू होईल। 11. लहान मुले आणि वृद्ध लोकांनी म्हशीचे दूध पिऊ नये, कारण की गाईच्या दुधाच्या तुलनेत म्हशीच्या दुधात 10 ते 11% प्रथिने असतात। 12. द्राक्ष नेहमी खात राहा, यामुळे किडनी स्टोन होत नाही। 13. कोरफडमध्ये हळद मिक्स करून लावल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होतात। 14. शरीरामध्ये उष्णता असल्यास उसाच्या रसामध्ये आलाचा रस मिक्स करून प्या। 15. केसांना कांद्याचा रस लावल्यास केस पांढरे होत नाही, केस गळणे बंद होतात, तसेच केस चमकदार बनतात। 16. अंजीर खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास दूर होतो। 17. दररोज ॲसिडिटीची समस्या होत असेल तर रात्री झोपताना 2 लवंग पाण्यामध्ये उकळून प्यावे। 18. हृदय निरोगी ठेवायचे असेल तर रोज एक कच्ची लसणाची कळी खावी। 19. वजन कमी करायचे असल्यास दुधी भोपळ्याचा रस प्यावा। 20. दररोज गव्हाची पोळी खाल्ल्यास पोटाच्या तक्रारी दूर राहतात। 21. कोमट पाण्यासोबत औषधी घेतल्यास त्याचा असर लवकर होतो, पण जास्त गरम पाणी घेऊ नये। 22. भात खाल्ल्यावर लगेच दूध पिल्यास पोट खराब होते। 23. कडुलिंबाचे पाणी उकळून त्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील अनेक इन्फेक्शन कमी होतात। 24. अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यामध्ये काळे मीठ टाकून पाणी प्यावे, आराम मिळेल। 25. थायरॉइडची समस्या असेल तर आयोडीनयुक्त भोजन करावे। 26. दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने डोळ्याच्या समस्या दूर होतात। 27. दमा अस्थमाचा त्रास असल्यास दररोज एक हिरवी इलायची खावी। 28. खोबरेल तेलमध्ये लिंबू मिक्स करून शरीरावर लावल्यास खाज कमी होते। 29. केसामध्ये खूप कोंडा झाला असेल तर दही लावावे। 30. हाताची नखे एकमेकावर घासल्यास डोळ्याची रोशनी वाढते। 31. बाजरीची भाकर खाल्ल्यास गॅस, अपचन सारख्या समस्या दूर राहतात। 32. कारल्याची भाजी खात असाल तर त्यासोबत दही कधी खाऊ नये, नजर कमी होते। ताकामध्ये गूळ टाकून पिल्यास लघवीमध्ये होणारी जळजळ कमी होते। 34. उभे राहून पाणी पिल्यास गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो। 35. काम करताना झोप येत असेल तर आल्याचा चहा प्यावा। 36. चेहऱ्यावर वांग असेल तर जायफळ उगाळून लावा। 37. पाय खूप दुखत असेल तर गरम पाण्यामध्ये थोडासा कापूर आणि थोडे मोठे मीठ टाकावे, यामुळे पाय दुखणे कमी होते। 38. केस धुतल्यानंतर केस तसेच बांधून ठेवल्यास केस कमजोर होतात। 39. दुधासोबत कधी खारट पदार्थ खाऊ नये, पोटात गॅस्ट्रिक ॲसिड होते। 40. शिळी पोळी खाल्ल्याने शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते। ही माहिती जर तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल। धन्यवाद।